दरम्यान आता जाऊयात थेट औरंगाबादला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या मुलाच्या लग्नासाठी धनंजय मुंडे पोहोचलेले आहेत. हे थेट आपण दृश्य पाहतो आहोत दानवेंच्या लग्नात. ऐश्वर्य संपन्न जावं तर दोघांच्याही हस्ते संबंध राज्याची सेवा घडो हीच प्रभू वैद्यनाथाच्या चरणी संत श्रेष्ठ दानवेंच्या मुलांचं जे स्वतः आमदार आहे संतोष दानवे त्यांचं लग्न आहे. औरंगाबादेत मोठा राजमहाल बांधण्यात आलाय आणि सगळेच राजकीय पक्षातले सगळी मांदियाळी आपल्याला या लग्नात पाहायला मिळते आहे. खासदार संभाजी राजे आहेत, सोबत धनंजय मुंडे आहेत, विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते, मुख्यमंत्रीही तिथं पोहोचलेले आहेत. नारायण राणे येऊन पोहोचलेले आहेत, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते. एका बाजूला आपण पाहू शकता की ज्या राजमहालाची प्रतिकृती, भव्य राजमहालाची प्रतिकृती उभारण्यात आलेली आहे ती सुद्धा पाहायला मिळते. आणि दुसऱ्या बाजूला राज्यातले तमाम बडे नेते या लग्नाला उपस्थिती लावणार आहेत. दिल्लीतून सुद्धा केंद्रीय मंत्रिमंडळातले काही मंत्री या लग्नाला येतील असं सांगितलं जात आहे. मोठी बर्दास्त या सगळ्या पाहुण्यांची औरंगाबादेत राखली गेलेली आहे. सगळी हॉटेल्स औरंगाबादेतली केवळ दानवेंच्या लग्नासाठी देशभरातून येणाऱ्या पाहुण्यांसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत, बुक करण्यात आलेली आहेत. भाजपच्या जिल्हा परिषद आणि महानगरपालिका निवडणुकांमध्ये आणि त्या अगोदरच्या नगरपालिका निवडणुकांमध्ये यश मिळालं. जणू ते यश या लग्न समारंभामध्ये साजरं केलं जात आहे असं सर्वत्र बोललं जात आहे. रावसाहेब दानवे आपल्या पुत्राच्या लग्नाची पत्रिका घेऊन वास्तविक निकालाच्या एक दिवस अगोदर मातोश्रीवर सुद्धा गेले होते उद्धव ठाकरेंना आमंत्रण देण्यासाठी. पण आता असं समजतंय की शिवसेनेचे राज्य मंत्रिमंडळातले काही मंत्री आवर्जून उपस्थिती लावतील या लग्न समारंभासाठी, पण स्वतः उद्धव ठाकरे मात्र या लग्नाला जाणार नाहीयेत. मुख्यमंत्र्यांची ही दृश्य आपण पाहतो आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहोचलेले आहेत औरंगाबादेत. लाखो करोडो रुपये खर्च करून लग्नाचा शाही थाट भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे पुत्र आमदार असलेले संतोष दानवे यांच्यासाठी खास केला गेलेला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकेकाळचे त्यांचे राज्य मंत्रिमंडळातले क्रमांक 2चे सहकारी एकनाथ खडसे बाजूबाजूला बसलेले आहेत, जरी अर्थात ते आता कॅबिनेटच्या बैठकीमध्ये बाजूला बसत नसले तरी. आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो. सरकारी परिवाराच्या वतीनं देखील या ठिकाणी आपल्या सर्वांचं अतिशय मनपूर्वक स्वागत करतो. आमच्या विधानमंडळातील एक अतिशय तरुण तडफदार असलेले आमचे आमदार संतोष दानवे, गेली 2 वर्ष एकच चर्चा होती की संतोषचा विवाह कधी होणार, आणि आज त्याचं उत्तर आपल्या सगळ्यांना मिळालंय. आणि म्हणून अतिशय या विवाह सोहळ्याची आतुरतेने आपण वाट पाहत होतो. तो विवाह सोहळा संतोष आणि श्रीसंत नायडू यांचा हा विवाह सोहळा हा केवळ दानवे पाटील परिवार आणि सरकटे पाटील परिवार यांना एकत्रित आणणारा नाही, तर आपल्यासारख्या त्यांच्या असंख्य चाहत्यांना, आपल्यासारख्या सर्व परिवारजनांना या सोहळ्याच्या निमित्ताने एकत्रित येता आलं आणि उद्धवरांना आशीर्वाद देता आले. मला असं वाटतं की उद्धववर संतोष आणि रेणू हे नशीबवान आहे की ज्यांच्या लग्नाला आशीर्वाद देण्याकरता इतका मोठा जनसमुदाय या ठिकाणी उपस्थित आहे. निश्चितच ईश्वराचे आशीर्वाद देखील त्यांना प्राप्त होते. त्यांच्या जीवनामध्ये सुख, समाधान, ऐश्वर्य, आरोग्य, भरभराटी या सगळ्या गोष्टी ईश्वर निश्चित आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं त्यांना देईल हा विश्वास मी व्यक्त करतो. ईश्वराला तो आशीर्वाद देखील मागतो. पुन्हा एकदा दानवे पाटील परिवाराच्या वतीनं, सरकटे पाटील परिवाराच्या वतीनं या परिवाराचा एक सदस्य म्हणून आपल्या सर्वांचे मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो. उद्धवरांना शुभेच्छा देतो
आणि माझं बोलणं संपवतो. यानंतर वडपिता आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आपल्या राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायणरावजी राणे साहेब, ज्यांनी आता आपल्याला या ठिकाणी आशीर्वाद दिले, ते आमचे मार्गदर्शक राजे संभाजीराजे, विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊजी बागडे, विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे, या विवाह सोहळ्यासाठी उपस्थित असलेले मंत्रिमंडळातील सर्व मंत्रीगण, लोकसभेतील माझे सर्व सहकारी, विधिमंडळातील सर्व आमदार आणि ज्यांच्यामुळे आमचं कुटुंब इथं घेऊन पोहोचलं, ते आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आलेले सर्व आमचे सहकारी, बंधू आणि भगिनींनो, खरं आपण सर्वजण या ठिकाणी लग्न समारंभाला जमलेली बघितलेली गर्दी पाहिली तर वाटतं की ही सभा आहे की लग्न समारंभ आहे, पण शाही बडदास्त सगळ्यांची राखली गेलेली आहे. नोटबंदीचा कोणताही परिणाम दिसत नाहीये. नोटबंदीच्या काळामध्ये सर्वसामान्यांच्या लग्न समारंभासाठी काय त्रास झाला या सगळ्या बातम्या आपण प्रत्येकाने पाहिलेल्या आहेत.